राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी समोर येते. त्यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ अशा मोठ्या नेत्यांची नावं नसतात. मग उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मध्यरात्री ट्विट करून यादीत क्लेरिकल मिस्टेक आहे, चूक दुरुस्त केली जाईल असं सांगतात. मग आणखी एक यादी येते. त्यात तटकरे पटेलांची नावं तर असतात, पण त्यावर पक्षातल्या त्यांच्या पदांचा उल्लेख नसतो. मग त्याच दिवशी सुनील तटकरे शरद पवारांची भेट घेतात. याच भेटीच्या आधी प्रफुल्ल पटेल सुद्धा सिल्वर ओकवर असतात असं सांगितलं जातं. गेल्या 4-5 दिवसात घडलेल्या या घडामोडींवरून राष्ट्रवादीत नक्की चाललंय काय, हाच प्रश्न निर्माण होतोय. त्यात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार पत्रकार परिषदेत अजित पवार गट फुटणार, त्यांचे नेते भाजपात जाणार असा दावा सातत्यानं करतायत. त्यात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी अनेक धक्कादायक दावे केले. अजितदादा हयात असताना त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेते दादांबद्दल खालच्या पातळीवर बोलत होते. त्याचं रेकॉर्डिंग सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतरच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत बदल करण्यात आल्याचा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला. तसंच पक्षाच्या खर्चात आता खासगी ब्युटी पार्लरची बिलं लागणार नाहीत असंही सूचक विधान रोहित पवारांनी केलंय. त्यामुळे अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात अजितदादांच्या राष्ट्रवादीत नक्की घडतंय काय, रोहित पवारांचे दावे नक्की आहेत काय, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. 11 मेच्या रात्री राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला दिलेली ही यादी होती. यात ऑफिस बेअरर्सच्या यादीत पार्थ पवार, जय पवार यांची नावं होती, पण त्यात तटकरे पटेल किंवा राष्ट्रवादीतल्या एकाही ज्येष्ठ नेत्याचं नाव नव्हतं. याची चर्चा व्हायला लागल्यानंतर मध्यरात्री 1 वाजता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांनी ट्विट करून ऑफिस बेअरर्सच्या यादीत कार्यालयीन चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं सांगितलं. मग एक दुसरी यादी समोर आली, ज्यात वर्किंग नॅशनल कमिटीबद्दल निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली होती. यात नेत्यांना पक्षात दिलेल्या जबाबदाऱ्यांचा उल्लेख होता. यात पार्थ पवार यांच्या नावापुढे राज्यसभा खासदार आणि जनरल सेक्रेटरी, जय पवारांच्या नावापुढे नॅशनल सेक्रेटरी, खजिनदार अशी पदं लिहिण्यात आली होती. पण सुनील तटकरे यांच्या नावापुढे लोकसभा खासदार, प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे फक्त राज्यसभा खासदार, छगन भुजबळ यांच्या पुढे फक्त महाराष्ट्राचे मंत्री, दिलीप वळसे पाटील यांच्या पुढे आमदार एवढाच उल्लेख होता. याच यादीत अरुणाचल प्रदेशचे आमदार टोको तातुंग यांच्या नावासमोर अरुणाचलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख होता. आता सुनील तटकरे हे सुद्धा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण त्यांच्या नावापुढे असा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. तर प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, पण त्यांच्या नावापुढे सुद्धा त्यांचं पद नमूद करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना त्यांच्या पदांवरून सुनेत्रा पवारांनी हटवलं का, अशा चर्चांना उधाण आलं. पार्थ पवार आणि तटकरे पटेल यांच्यातल्या सुप्त संघर्षाचा हा परिणाम असल्याच्या बातम्या सुद्धा आल्या. हे सगळं 12 मेच्या सकाळी घडलं. पण 12 मेच्या संध्याकाळी आणखी एक बातमी आली, ती म्हणजे सुनील तटकरेंनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याची. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी तटकरे पहिल्यांदाच सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांना भेटले. त्यामुळे पक्षात नाराज असलेले तटकरे शरद पवारांच्या भेटीच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांना काही मेसेज देत आहेत का, असं म्हटलं जाऊ लागलं. या भेटीबाबत तटकरेंनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं. या भेटीत कुठल्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, तसा कुठला उद्देशही या भेटीचा नव्हता. साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटायला गेलो होतो, असं तटकरेंनी सांगितलं. पण यादीत पदाचं नाव नाही हे समोर आल्यानंतर तटकरेंनी पवारांची भेट घेणं या टायमिंगची चांगली चर्चा झाली. त्यामुळे या अराजकीय भेटीमागचे राजकीय तर्क काढले जाऊ लागले. यानंतर दुसऱ्याच दिवशी 13 मेला रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत तटकरे पटेल 22 आमदारांसह भाजपमधून लढणार असल्याचा मोठा दावा केला. यातून राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष हा आता पक्षात फूट पडेपर्यंत गेलाय, हा अँगल काढला जाऊ लागला. हे सगळं होत असतानाच शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यात चक्क तटकरे पटेलांचं कौतुक केलं. तटकरे पटेल हे क्षमता असलेले नेते, त्यांनी माझ्यासोबत अनेक वर्ष काम केलंय, त्यामुळे त्यांचं कर्तृत्व मला माहिती आहे. पण ते ज्या पक्षात आहेत तिथे कोणत्या नेत्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा हा त्या संघटनेच्या नेतृत्वाचा अधिकार आहे. त्यांच्या असेसमेंट वेगळ्या असतील, म्हणून तटकरे पटेलांबाबत तसा निर्णय त्यांनी घेतला असावा, असं शरद पवार म्हणाले. यावरून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत दिग्गजांना योग्य तो सन्मान मिळत नाहीये असाच अप्रत्यक्ष संदेश शरद पवारांनी दिला का, अशी ही चर्चा सुरू झाली.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि सरचिटणीस आनंद परांजपे यांनी राजीनामा देत शिंदेंच्या सेनेची वाट धरली. त्यामुळे राष्ट्रवादीत फुटीला सुरुवात झाल्याच्या बातम्या यायला लागल्या. राष्ट्रवादीतला हा अंतर्गत कलह प्रकर्षानं समोर आला तो शनिवारी सकाळी आलेल्या एका बातमीमुळे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नसलेल्या पदाधिकाऱ्यांना दिल्लीतल्या पक्ष कार्यालयात यायला बंदी घालण्यात आल्याची माहिती या बातमीत देण्यात आली होती. इतकंच नाही तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या दिल्लीच्या पक्ष कार्यालयातील केबिनला टाळं लावण्यात आलं. पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी दिल्लीतल्या पक्ष कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर या केबिन बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामुळे आता राष्ट्रवादीच्या दिल्लीतल्या कार्यालयात तटकरे पटेलांना नो एंट्री असल्याचं बातमीमधून सांगण्यात आलं होतं. तसंच तटकरे पटेलांच्या गटातील ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना दिल्लीतल्या कार्यालयात मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं. नव्या कार्यकारिणीत ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे श्रीवास्तव हे प्रचंड नाराज झाले होते. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी त्यांचा समावेश नसल्यानं दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींना पक्षात अंतर्गत वाद असून नव्या कार्यकारिणीत फक्त नातेवाईकांना संधी दिली असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ब्रिजमोहन यांना कार्यालयात जाण्यापासून रोखून जाब विचारल्याची माहिती सुद्धा बातमीमध्ये देण्यात आली. याच वेळी आणखी एक बातमी आली, ती म्हणजे 12 मेला जेव्हा तटकरे सिल्वर ओकवर शरद पवारांना भेटले त्याच वेळी प्रफुल्ल पटेल सुद्धा तिथे होते. ते तटकरेंच्या आधी तिथे पोहोचले होते. या दोघांनीही शरद पवारांची एकत्र भेट घेतल्याचं सांगण्यात आलं आणि सगळ्या घडामोडींचे डॉट्स जोडले जाऊ लागले. आता राष्ट्रवादी कधीही फुटू शकते असं म्हटलं जाऊ लागलं. यानंतर शनिवारी रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत सध्या अजित पवारांचा पक्ष कमकुवत झालाय, तिथे जे अंतर्गत वाद आहेत त्यामुळे आता पक्षातले नेते किती काळ पक्षात राहतील हा प्रश्न आहे. आनंद परांजपे पक्ष सोडून गेलेत म्हणजे पक्ष फुटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अजितदादांचा पक्ष हा सध्या कमकुवत आहे. याचा फायदा शिंदे गट आणि भाजप घेतोय. शिंदे गटात आता इन्कमिंग सुरू झालंय. भाजप आता काही करणार नाही, पण पुढच्या लोकसभा किंवा विधानसभेच्या आधी भाजपकडून अजित पवारांचा पक्ष फोडला जाईल असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला. तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत गोष्टींबद्दल सुद्धा अनेक खुलासे रोहित पवारांनी केले. आता राष्ट्रवादीचे खजिनदार जय पवार आहेत. त्यामुळे आधी जी ब्युटी पार्लर आणि प्रायव्हेट जेटची बिलं निघायची आता कदाचित ती निघणार नाहीत असं विधान रोहित पवारांनी केलं. खासगी बिलं पक्षाच्या खर्चात लावण्यात आली, त्याचं समर्थन संबंधित नेत्यांनी केलं. त्याबाबत अजित पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती असंही रोहित पवार यांनी यातून सुचवल्याचं म्हटलं जात आहे. अजित पवार हयात असताना त्यांच्याबद्दल त्यांच्याच पक्षातले ज्येष्ठ नेते किती खालच्या पातळीवर बोलत होते याचं ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांपर्यंत पोहोचलं. त्यानंतरच कार्यकारिणीच्या यादीत बदल झाल्याचा अंदाज रोहित पवारांनी पत्रकार परिषदेतून वर्तवलाय. तर रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर आणि दिल्लीतल्या कार्यालयात तटकरे पटेलांना प्रवेश नाकारण्यात आल्याबद्दल अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी सांगितलं की माझ्याकडे दिल्लीच्या कार्यालयाची जबाबदारी आहे. त्यामुळे मी कार्यालयात गेलो, तिथे कार्यकर्त्यांना भेटलो. तिथून परत येताना मला काही पत्रकारांनी फोन करून तटकरे पटेलांना कार्यालयात येण्याची बंदी घातल्याचा हास्यास्पद प्रश्न केला. हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. ते पूर्वीपासून दिल्लीतल्या कार्यालयात अध्यक्षांच्याच केबिनमध्ये बसत होते. त्यांना वेगळं दालन कधीच नव्हतं. त्यामुळे आताही तसंच आहे, ते अध्यक्षांच्या दालनातच बसू शकतात. त्यामुळे या खोट्या बातम्या ज्यांनी पसरवल्यात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत असल्याचं आदिक यांनी स्पष्ट केलं. तर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी सांगितलं की जी यादी निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे ती तात्पुरती यादी आहे, पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षातली पदं आजही कायम आहेत असं उमेश पाटील म्हणाले. या सगळ्यामुळं अजितदादांच्या राष्ट्रवादीत सध्या नक्की चाललंय काय, ह्याचा परिणाम होणार काय? तटकरे पटेलांना पक्षात डावललं जातंय का? सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत तिसरी फूट पडणार का? ह्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. राष्ट्रवादीतल्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.